जे इतरांना सेक्सी हॉट वाटू शकतं, इतर मैत्रिणींना पण असं वाटतं की वाव तुझी फिगर कशी भारी आहे, तेच आपल्यासाठी कधी कधी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. कारण आपल्याला ते लक्ष इथे न जाऊ देता आमच्या चेहऱ्याकडे बघा, आमच्या म्हणण्याकडे बघा, असं आपल्याला करायचं वाटतं. आणि ते म्हणजे जेव्हा आपला हेवी बस्ट असतात तेव्हा आपल्याला कळत नाही की सगळं लक्ष इकडे जाते आणि आपण उगाच कॉन्शियस होतो, आपल्याला तेवढं कॉन्फिडंट वाटत नाही. त्याच्यामुळे आता फेस्टिवल सीझन आहे, आपल्याला ब्लाउजेस शिवायला टाकायचे आहेत, आपल्याला नवीन कुर्ते ड्रेसेस विकत घ्यायचे आहेत, रोजच्या आयुष्यामधले टॉप्स, ऑफिसला जाण्याचे शर्ट्स, सगळ्या गोष्टी सांगणार आहे, इन्क्लुडिंग ब्रा. करेक्ट ब्रा कसे निवडायचे जर तुम्हाला हेवी ब्रेस्ट असतील तर. तुमची मैत्रीण आहे मदत करायला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नंबर 1, एक्झॅक्ट साईजची ब्रा निवडणे. 2 आपले साईजेस असतात, एक म्हणजे हाडाचं चेस्ट बरगड्यांमधून जिथे आपला बँड येतो ब्राचा, ती साईज मोजायची आहे. आणि दुसरी म्हणजे हाय बस्ट पॉइंटला आपली करेक्ट ब्राची साईज कशी निवडावी याचा व्हिडिओ मी इथे दिलेला आहे आणि तो या व्हिडिओ नंतर नक्की बघा. अशी 2 मापं घेतल्यानंतर ती लिहून काढायची आणि त्याचा करेक्ट साईज आपल्याला तिथे ब्रा खरेदी करताना त्यांना सांगायचं आहे. हाच तो नंबर आणि हे असतं ABCD किंवा DD. हा कप साईज, हे दोन्ही साईजेस तुम्हाला एक्झॅक्ट कळतात आणि शॉपिंग करायचे. आता खूप जणींना असा गैरसमज असेल की आमची हेवी बस्ट लाईन आहे, उगाच खूप हेवी छाती, आम्हाला खूप कॉन्शियस व्हायला होतं. तर मला तुम्हाला असं सांगायचंय, ऍक्च्युली 36B च्या पुढचे सगळे खऱ्या अर्थानं हेवी बस्ट चे मानले जातात. त्याच्यापेक्षा सगळे जे अलीकडे आहेत ते मीडियम रेंजचे आहेत. त्याच्याहून कमी असेल तर ते स्मॉलर बस्ट लाईन मध्ये येतात. ह्या आकड्याच्या पेक्षा तुमचं जास्त जरी असलं तर इट्स ओके. त्याच्या करेक्ट ब्राज आजकाल बाजारामध्ये मस्त मिळत आहेत. नंबर 2, आता ब्रा निवडताना कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. त्याच्यातली पहिली म्हणजे एव्हरीथिंग हॅज टू बी ब्रॉड. खूप वेळा मी माझ्या मैत्रिणींमध्ये वगैरे सुद्धा बघते की बऱ्याचदा खूप ड्रुपी किंवा हेवी बस्ट वाटतात. त्याचं कारणच असं असतं, त्याला सपोर्टच नसतो आणि चुकीच्या साईजची ब्रा घातलेली असते. एवढीशी थिन पट्टी असते. एवढ्याशा थिन पट्टीवरती तुम्हाला कसा सपोर्ट मिळेल? त्याच्यानंतर 1 किंवा 2 हुक असले फॅन्सी प्रकार आपल्याला शोभणार नाहीत. आपल्याला सपोर्ट करायचा आपल्या चेस्टला, बरोबर? मग काय करायचं आपल्याला? 3, 4, अगदी 5 वाले सुद्धा हुकच्या भरपूर छान सपोर्टिव्ह बिग ब्रॉड बँड्सच्या अशा लांबीला पण अशा पसरट सुंदर सपोर्टच्या अशा पट्ट्या असलेल्या ब्रा मिळतात. ओके, सपोर्ट चांगला मिळाला, लिफ्ट मिळणार आहे. लिफ्ट मिळाली, ते उघळून जाऊन त्याच्याविषयी कॉन्शियस होऊन ते दिवसभर इथे अंडर आर्म्स मध्ये इथे पेन व्हायला लागतं, इथले मसल्स, कारण याचं वजन त्याला घ्यायचंय. त्याच्यात कॉन्शियस जर तुम्ही झालात तर तुम्ही पोक काढणार, हे आपल्याला करायचं नाहीये. मग सपोर्ट द्यायचा आहे. तिसरं महत्वाचा आणि एक मुद्दा ब्रा निवडताना तुम्ही बघायचा आहे आणि तो म्हणजे कव्हरेज. आता कव्हरेज कसं कळणार? ज्यांची हेवी बस्ट लाईन असते त्यांचं क्लिवेज पण वरती लवकर सुरू होतं, हो की नाही? मग तुम्हाला तो जो सपोर्ट आहे चांगला तो मिळणं विड्थ वाईज आणि हाईट वाईज दोन्हीकडून खूप महत्वाचं आहे. त्यासाठी खूप बिग आर्म होल असलेल्या ब्राज तरी त्या घ्यायच्या नाहीत, नाहीतर मग साईड बूब यायला लागतो आणि मग काय होतं, अंडर आर्म्स आणि त्याचं घर्षण होतं आणि मग काखेमध्ये काळेपणा वाढायला लागतो कारण त्वचेचं फ्रिक्शन सुरू होतं. मग काय करायचं? कारण आपल्याला फॅट्स इकडचे जास्त आहेत, हो की नाही? मग आपल्याला सगळीकडून छान सपोर्ट मिळाला पाहिजे. तर तो साईड सपोर्ट आहे त्याच्यासाठी काय बघायचं? साईडची पट्टी. साईडची जी पट्टी आहे ती पण, तो जो बँड आहे तो पण ब्रॉड आणि मस्त मोठा असला पाहिजे. त्यामुळे इथून पण तुम्हाला कव्हरेज मिळणार आहे. साईडनं मस्त भरपूर कव्हरेज तुम्हाला मिळालं आणि खालून पण चांगला लिफ्ट मिळाला तर तुम्हाला सगळीकडून असं मस्त पकडून ठेवलं आणि आता मी मस्त बागडायला, सगळीकडे काम करायला, प्रवास करायला मी मोकळी आहे असं तुम्हाला मस्त वाटेल, जे एरवी सगळ्यांना स्पोर्ट्स ब्रामध्ये वाटतं. म्हणूनच कितीतरी हेवी बस्ट वाल्या माझ्या मैत्रिणी कम्फर्टेबल बाबा मला फक्त स्पोर्ट्स ब्रामध्ये वाटतं म्हणून फक्त स्पोर्ट्स ब्रा घालतात. ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नंबर 3, काही ज्या नेकलाईन्स असतात त्या आपल्या छातीपेक्षा इतक्या वरती सुरू होतात की त्याच्यामुळे असं वाटतं की इथूनच एवढी मोठी छाती सुरू होते आणि हे होऊ नये याच्यासाठी तुम्ही ज्या हाय नेकलाईन्स आहेत त्या अवॉइड करायच्या. आता वरती सुरू होणारे गळे कोणते कोणते? टर्टल नेक. म्हणजे काय? मस्त तो थंडीचा जो टिपिकल क्लासिक टर्टल नेक असतो तो शक्यतो अवॉइड करायचा. त्याचा छोटासा भाऊ म्हणजे मॉक नेक, पण तरी गळ्याभोवतीच पूर्ण सुरू होते वरून, ती पण टाळायची. तिसरं जे आपल्याला शक्यतो टाळायचं आहे आणि ते म्हणजे बोटनेक सुद्धा, कारण की डीप बोटनेक न येता बोटनेक बऱ्यापैकी हाय नेक येतात, म्हणजे इथून सुरू होतात आणि वरून कट करतात. म्हणजे काय, गळ्यापासूनच ती चेस्ट सुरू होते. त्यामुळे हा जो इफेक्ट आहे ना, ह्या नेकलाईन्स कोणासाठी चांगल्यात? ज्यांचे स्मॉलर बस्ट लाईन आहे. आता इतर कोणाचंही आपल्या बस्टकडचं लक्ष आपल्याला काढून टाकायचं आहे तर ऑफकोर्स आपण डीप व्ही नेकलाईन नाही घालायला पाहिजे, कारण व्हीचा त्रिकोण तिकडे जातो आणि चेस्टकडे लक्ष जातं आणि त्या बस्ट एरियाकडे लक्ष जाणार. त्याच्यानंतर प्लंजिंग नेकलाईन, जे ऑफकोर्स रेड कार्पेटमध्ये ऑस्कर नाईट वगैरे जे गाऊन्स असतात जे इतके डीप असतात की बसच्या खाली जाऊन पोटापर्यंत जी नेकलाईन असते डीपेस्ट, त्याला प्लंजिंग नेकलाईन म्हणतात. ती पण तुम्ही अवॉइड करायची असते.
जे आपल्याला कपडे घालायचे वाटतात तेच घालायला पाहिजेत, पण व्हिज्युअल इफेक्ट सायंटिफिकली कुठले तयार होतात हे मला तुमच्या समोर सांगायचे आहेत. मग तुम्हाला ते कॉन्शियसली करायचं की नाही करायचं हे तुम्ही ठरवू शकता. उदाहरणार्थ परत एकदा, आज मी घातलेला टॉप, त्याची बरोबर विंडो खिडकी इथे बरोबर आहे, तिथे माझं नेकलेस आहे, थोडंसं क्लिवेज आहे, हे खूप कॉन्शियसली फॅशन करायचे आहे, सेक्सी दिसायचं आहे म्हणून ते केलेलं आहे. पण हे तुम्हाला टाळायचं आणि तुमच्याकडून चुकून होत असेल तर हे मात्र गळे, नेकलाईन्स तुम्ही टाळल्या पाहिजे. नंबर 4, नेकलाईन कशी असावी. डेकोल्टाज एरिया हे खूप असं फ्रेंच नाव आहे आणि ते ऑफकोर्स मला आता उच्चारताना पण त्रास होतोय आणि मी 100% चुकीचा उच्चारते. तो म्हणजे जिथे आपलं गळ्यातलं पडतं. आज जे इथे मी गळ्यातलं घातलंय, हा जो एरिया आपलं नेकलेसेस आणि गळ्यातलं, हा गळा संपल्यानंतर क्लिवेज किंवा आपली छाती सुरू होण्याच्या आधीचा हा जो अप्पर चेस्टचा एरिया आहे त्याला डेकोल्टाज असं म्हणतात. या एरियाला हायलाइट केलं की या एरियाचं लक्ष डायव्हर्ट होतं. म्हणजे काय? स्क्वेअर नेकलाईन, ब्रॉड चौकोनी छान नेकलाईन इतकी सुंदर दिसते, छातीकडे लक्षच जात नाही. गोल जरी असली तरी असा गोल जो अवे आहे, म्हणजे खांद्यावरती छोट्याशीच पट्टी येते आणि अवे ब्रॉड अशी गोल नेकलाईन अजून खूप सुंदर दिसतं की जे बरोबर या एरियामध्ये लक्ष जातं. ऑफ शोल्डर इतके सुंदर हेवी बस्ट लाईन वाल्यांना ऑफ शोल्डर जे असतात ना, इथून असे खाली आलेले इथपर्यंत, आणि हा एरिया पूर्ण असा इतका सुंदर दिसतो. ट्यूब नेकलाइन्स किंवा ऑफ शोल्डर नेकलाइन्स. नंबर 5, आता सणावाराच्या निमित्तानं आपण ब्लाऊज वगैरे शिवायला टाकणार, तर तेव्हा गळा खूप इम्पॉर्टंट असतो, पुढचा आणि मागचा पण ऑफकोर्स. छातीचं लक्ष स्लीव्स कडे जावं याच्यासाठी स्लीव्स मध्ये गंमत आणू शकता. जे तुमच्या साडीतला कुठचा तरी पीस असेल, बॉर्डर असेल, पट्टी असेल, वर्क असेल, ते तुम्ही इथे लावू शकता आणि मग ते बरोबर खांद्याकडे इतकं सुंदर लक्ष जातं ना. त्याच्यानंतर कटआउट्स लावू शकता, एम्ब्रॉयडरी हेवी वर्क करून घेऊ शकता. बऱ्याचदा मोती लावतात स्लीव्सला. स्लीव्स कडे लक्ष गेलं की हेवी चेस्ट कडे लक्ष जाणारच नाहीये. एक ब्लाऊजचा गळ्या शिवण्याच्या बाबतीत सुद्धा जो मगाचा पॉइंट होता की कोणत्या पद्धतीचे गळे तुम्ही वेस्टर्न वेअर टॉप शर्ट्स विकत घेताना विचार करता, तोच विचार इथे पण करायला पाहिजे. तुम्हाला पानांचा गळा वगैरे सुंदर शिवायचा आहे तर ब्रॉड शिवायचा, लांब लांब जायचं. आणि ही पट्टी नाही तर काय होतं की स्लीव्स पडतात ना, म्हणून आपण जरा जाड शोल्डरची पट्टी घेतो. तशी करण्याची काहीच गरज नसते. मागून नाडी घेतली की ती पट्टी डुईट असे करून जे ड्रॉप होतात ना स्लीव्स, ते पडणार नाही, खांदे पडणार नाहीत, कारण मागून तुम्ही नाडी दिलेली आहे. मग हे जेव्हा तुम्ही ब्रॉड करताना हा एरिया असा इतका छान होतो, त्यामुळे गळ्यातलं काय काय छान छान घालायला पण खूप स्कोप उरतो आणि उगाच क्लिवेजकडे किंवा बस्टकडे लक्ष जात नाही. स्क्वेअर नेकलाईन मी सांगितली, चौकोनी, ब्रॉड, गोल, राऊंड खूप छान दिसते. जे क्रिकेट नेकलाईन ज्याला म्हणतात, वरतीपर्यंत गेलेली खूप बंद, त्याच्याऐवजी थोडासा बंद, म्हणजे थोडंसं, म्हणजे एवढा गोल गळा सगळा झाकून पाकून ब्लाऊज आहे तरी चोकर तरी किमान घालता येईल, हा जो गळा आहे अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवाल नेकलाईनला खूप सुंदर वाटतं. ऑफकोर्स बॅकसाठी पण तुम्हाला डीप जायचं असेल, नक्षी करायची असेल, पेंटिंग्स करायचे असेल, अशा वेळेला सगळं लक्ष मागे जातं, त्यानं खूप मज्जा येते. प्रिंट्स कोणत्या निवडायच्या. जेव्हा आपल्याला हेवी बस्ट लाईन असते तेव्हा तिकडे लक्ष आपल्याला खेचायचं नाहीये. मग काय करू शकतो आपण? मध्यम आकाराच्या आणि छोट्या आकाराच्या प्रिंट्स निवडू शकतो. जेव्हा त्या मोठ्या मोठ्या असतात तेव्हा त्याचं लोकेशन, पोझिशनिंग ही अशी असते की त्याच्यामुळे आपली चेस्ट पण मोठी वाटू शकते. आणि खूप बारीक असतील तरी सुद्धा इतके बारीक 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 की असं वाटतं की इतके नंबर्स आहेत की सगळंच हेवी आहे आणि तुम्ही उगाच खूप प्लस साईज वाटायला लागतं आणि आपल्याला उगाच आपण खूप हेवी आहोत असं दिसायला लागतं व्हिज्युअली. मग जेव्हा लहान आणि मध्यम आकाराच्या जेव्हा तुम्ही प्रिंट्स निवडता तेव्हा त्याच्या वजनाचं, व्हिज्युअल वजनाबद्दल आपण बोलतोय, म्हणजे डोळ्यांना दिसणारं वजन हे खूप छान विभागलं जातं आणि त्याच्यामुळे छातीवरती लक्ष जात नाही. ओव्हरऑल छान बॉडीकडे लक्ष जातं. तुम्हाला आतापर्यंत चाललेला व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघताय तर आवडतोय. सबस्क्राईब केलं नसेल तर करा ना. तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे. खूप छान छान विषयांचे कमाल व्हिडिओ घेऊन आपण दर आठवड्याला अशा मैत्रिणी म्हणून भेटणार आहोत, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. नंबर 6, आता दिवाळी, गणपती, दसरा सगळे सण कमाल येत आहेत आणि त्या दरम्यान किंवा एरवी सुद्धा खरं तर आपल्याला सगळ्यांनाच एथनिक वेअर हा प्रकार खूप आवडतो. ट्रेडिशनल ड्रेसेस, पंजाबी ड्रेसेस, कुर्ते. पण पारंपरिकचे जे असतात ना त्याच्यामध्ये योक नावाचा प्रकार असतो. एक असते नेकलाईन आणि एक असते योक लाईन. सो व्हॉट इज योक लाईन? नेकलाईनच्या अवतीभोवती असलेलं जे वर्क आहे त्याला योक असं म्हणतात. तो योक जर बुटका असेल किंवा असा गोल असेल, जो बरोबर परफेक्ट पुन्हा एकदा बसला हायलाइट करतोय, तर काय होणार आहे? ते हेवी बस दिसणार आहेत. पण तोच योक जर मोजका असा असेल, प्रमाणात जाणारा असेल, त्या बटन्स असतील आणि व्हर्टिकल उभा खालपर्यंत जाणारा असेल, कुठेतरी पोटाला चमतंय किंवा अगदी खालपर्यंत जातोय, अशा पद्धतीचा निमुळता योक डिझाईन असेल तर बस्ट छोटं दिसायला लागतं. हे सगळ्या व्हिज्युअल सायंटिफिक ट्रिक्स आहेत बरं का. नंबर 7, लेअरिंग, जॅकेट्स, लेयर्स घालणे.
खूप एखादा टाईट ड्रेस असेल, एखादा टी शर्ट असेल किंवा फ्रॉक असेल, तर त्याच्यावरती जस्ट एक कार्डिगन टाकला. हलका पातळ स्वेटर असतं ना कार्डिगन, ज्याला बऱ्याचदा बटन नसतात पण असले तरी 1 किंवा 2 असतात. असा कार्डिगन टाकला. ओपन कार्डिगन्स पण मिळतात. एखादं छानसं जर खूप वेस्टर्न वेअर, ऑफिस वेअर वगैरे असेल, तर एखादं ब्लेझर टाकलं छानसं आणि ते ते तो ब्लेझरचा कट तुम्ही ओपन ठेवला ब्लेझर तरी चालतो. तो बंदच करायला पाहिजे असं नाही. त्यानं काय होणार आहे, व्हर्टिकली सुद्धा इथून आणि इथून कट होणार आहे. त्यामुळे हे जो साइड बस्टचा जो वेट आहे, ते दिसणारच नाही कारण ते जॅकेट आलंय. त्यामुळे त्याच्यानंतर बॉमर जॅकेट्स असतात. तर ते जॅकेट्स पफी असतात, फुगलेले असतात आणि ते सगळे शोल्डरला, खांद्यांना मोठे करतात आणि इथे पफ आणतात, ना की चेस्टच्या एरियामध्ये. वेस्टर्न किंवा खूप जास्त टी-शर्ट, जीन्स, कॅज्युअल हे असेल, तर थोडेसे डेनिम जॅकेट्स जे ओपन आहेत. मी सांगितलं तसे आजकाल जॅकेट्समध्ये सुद्धा इतकं सुंदर आलंय विदाऊट नेकलाईनचे, विथ नेकलाईनचे, बंद गलाचे. म्हणजे इथून येऊन इथे ती पट्टी आहे, पण नंतर मात्र ओपन आहे. त्यानं पण ती चेस्ट डिव्हाईड होणार आहे. व्हर्टिकल इथं मध्येच लाईन तयार होणार आहे आणि अजिबात हेवी बस्ट दिसणार नाहीये. हेवी बस्ट दिसू नयेत यासाठीची आणि एक भारी ट्रिक म्हणजे बेल्ट घालायचा किंवा शर्ट्सना टक इन करायचं. त्याचा फायदा असा होतो, की जेव्हा जो नियम खूप वरून जेव्हा गळाचा, टर्टल नेक वगैरे असे जेव्हा आपण कपडे घालतो आणि तो गळा ऑलमोस्ट चेस्ट आपली वरून सुरू झाली आहे असा इफेक्ट सुरू होतो. पण ती जेव्हा मध्ये कट होते, तेव्हा ते बस्ट आपोआप छोटे दिसायला लागतात. असा व्हिज्युअल इफेक्ट यानं तयार होतो कारण आडवं मध्ये कट होतं. नंबर 8 एक ट्रिक तुम्हाला द्यायची आहे, सिक्रेट की ज्याच्यामुळे हेवी बस्ट तुमचे न दिसता त्याचं वेट खूप छान प्रपोर्शनेट दिसणार आहे व्हिज्युअली. त्या कपड्यांच्या काही ट्रिक्स आहेत. याच्यात एक नंबर 1 रॅप ड्रेस. रॅप ड्रेसमुळे काय होतं माहितीये? तो खूप हेवी डीप नेकलाईनचा जरी नसला, तरी सुद्धा जसा अंगरखा असतो ना, ट्रेडिशनल अंगरखा सुद्धा रॅप ड्रेस सारखा काम करतो बरं का. तो आत जातो, इथे रे आत त्याला नाडी असते, नॉट असते आणि त्याच्यावरून तो परत जातो. इथे तो कट येतो. पारंपरिक जो असतो ना छान, ते असे मधून बस्ट कट करतात आणि इथे कुठेतरी त्याची छान ती नाडी येते. त्यानं काय होतं? बस्ट 3/4 दिसायला लागतो, डिव्हाईड होतो. दुसरं सेम इफेक्ट कशामध्ये मिळणार आहे? रॅप ड्रेसमध्ये. तो कट होतो, त्याच्यावरती परत एक कापड येतं, ते कट होतं आणि ती बस्ट लाईन कट होते आणि त्याच्यामुळे ती हेवी दिसत नाही. नंबर 3 ते म्हणजे तुम्ही असे ड्रेसेस बघितलेत कुर्ते, ज्याच्यामध्ये 2 कलर्स असतात किंवा 2 पॅचेस असतात. उदाहरणार्थ मधून एक पॅच जातो, एक वेगळ्या रंगाचा ड्रेस असतो, कुर्ता असतो आणि साइड हे वेगळे पॅचेस असतात. हे जे असे कुर्ते असतात ना, ते तुम्हाला उंच तर करतातच कारण व्हर्टिकल लाईन सुरू होतात. प्लस ते डिव्हिजन करतात चेस्टचं. कारण मधूनच एक लाईन गेली. त्यामुळे अजिबात हेवी बस्ट दिसत नाहीत. नंबर 4 सगळं वर्क योक लाईनला, नेक लाईनला न ठेवता जेव्हा तुम्ही पारंपरिक कुर्ते, ड्रेसेस काही पण घ्यायला जाल ना, फ्रॉक्स वगैरे सुद्धा, सगळी गंमत खाली ठेवायची आणि खालच्या बाजूला नक्षीकाम, खालचं काठापदराच्या पण साड्या, ते जे लक्ष असतं ना आणि तो जो घेर असतो, काही पण चुन्या असू शकतात, प्लीट्स असू शकतात, वर्क असू शकतं, रंगच वेगळा असू शकतो. नंबर 5 अजून कोणते कुर्ते किंवा ड्रेसेस वगैरे असतात ते म्हणजे डिव्हाईड झालेले. इथून बटन सुरू झाले, खालपर्यंत बटन गेले. बटनांची पण एक व्हिज्युअल व्हर्टिकल लाईन तयार होते आणि ती नजर पूर्ण वरून खालपर्यंत नेते आणि त्याच्यामुळे चेस्ट डिव्हाईड होते, बस्ट डिव्हाईड होते आणि हेवी वाटत नाही. नंबर 9 अजून एक खूप छान ट्रिक आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला अथॉरिटी, अधिकारी व्यक्ती असणं, ऑफिसमधले कपडे, मग ते ब्लाउजची कॉलर असेल किंवा येस कॉलर हेच त्याच्यातलं सिक्रेट आहे किंवा वेस्टर्न कपड्यांमधले, शर्ट्समधली, ब्लेझर्समधल्या कॉलर्स असतील. कॉलर्स आहेत ना, ते कसे फॉल होतात, कसे पडतात याच्यावरती त्याचं लक्ष अवलंबून असतं. कारण कॉलर ही गोष्ट खूप पॉइंटेड असते. त्यामुळे ती म्हणूनच खूप फॉर्मल कपडे, अपटाईट, अथॉरिटी तिथे-तिथे या सगळ्या कॉलर्स, डबल ब्रेस्टेड ब्लेझर्स वगैरे असे येतात. अशा वेळेला ते सगळं जे लक्ष आहे ते चेहऱ्याकडे जातं. कारण कॉलर हा प्रकार गळ्याच्या भोवती किंवा अप्पर चेस्ट लाईनमध्येच येते. म्हणूनच तुमचे जेव्हा पीटर पॅन कॉलर्स असतात, म्हणजे छोटीशी आहे पण उभी टाईट आहे मस्त स्टँडिंग कॉलर, तेव्हा वरती चेहऱ्याकडे लक्ष जातं टाईट. ब्लेझर जरी असला तरी सुद्धा त्या ब्लेझरचं लेपल कॉलर जी असते, ज्याला ब्लेझरच्या कॉलरचं लेपल कॉलर्स म्हणतात, मोठी ब्रॉड पडलेली, तर ती पण खूप छोटीशी जर तुम्ही केली ना, तर रिकामा एरिया चेस्टचा खूप दिसणार. खूप छोट्या चायनीज कॉलर्स, अशा पद्धतीचे गळे अव्हॉइड करायचे. नंबर 10 याच्यात कुठचंच प्रॉडक्ट नाहीये, कुठचीच फॅशन हॅक किंवा ट्रिक नाहीये, कारण ही मानसिकता आहे. कुठचा तरी आपल्या शरीरामधला आपला अवयव आपल्याला आवडत नाही, ही अतिशय कॉमन गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटत असेल ही इन्सिक्युरिटी किंवा मला मी आवडत नाही फक्त तुमच्यामध्ये असेल, तर हे अजिबात नाही. कुणीतरी एखादी म्हणते, की मला माझे खांदेच आवडत नाहीत, खूप मोठे शोल्डर आहेत माझे आणि ते दंड मला सारखे लपवावेसे वाटतात. कुणीतरी म्हणतं, की माझी उंचीच खूपच मी पुरुषी मला वाटते. काही जणींना असं वाटतं, की माझी खूप जास्त मला पोट आहे आणि त्याच्यामुळे ते मला असं वाटतं, की सगळेजण माझ्या पोटाकडेच बघतायत. मला एवढंच असं सांगायचंय, ते हेवी बसला पण लागू होतं.
तुमच्या मेंदूत आहे हे सगळं, तुमच्या मनामध्ये आहे. कारण की आपणच आपल्याविषयी इन्सिक्युअर आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं सगळेजण हेच बघतायत, सगळ्यांचं एवढ्याचकडे लक्ष आहे. तर असं नाहीये. मी तुम्हाला खरं सांगू, आपण कितीही प्रपोर्शनेट असू किंवा नसू, ज्यांची खराब नजर आहे किंवा ज्यांना फक्त टोमणेच मारायचे, ज्यांना वाईटच बोलायचे, ते तुम्ही कितीही जगातून हूरपरी करेक्ट प्रपोर्शन, अजिबात वजन जास्त नाही, अजिबात वजन कमी नाही, खूप राइट अमाउंट ऑफ सगळे अवयव जरी असलात, तरी ते खराबच नजरेनं तुमच्याकडे बघणार आहेत. आणि ते सगळं वाईटच आहे कारण त्यांचा हेतूच अशुद्ध आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही कधीच टाळू शकत नाही. मग तुम्ही काय टाळू शकता? आपल्या मनामधलं आपल्याविषयी चाललेलं नरेशन, आपल्याशी स्वतःशी चाललेलं संभाषण हे आपण बदलू शकतो. ह्या सगळ्या फॅशनच्या हॅक्स एंड ट्रिक्स आहेत ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या आणि त्या 100% व्हिज्युअल सायन्स प्रमाणे वर्क होतात. आत्ता मला या मुद्द्यामध्ये एवढं सांगायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी मनात असतात. अजिबात कॉन्शियस होऊ नका. मी म्हटलं तसं तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे, दुसरा त्याच्यासाठी लाखो रुपये देऊन ऑपरेशन करायला तयार आहे. ओके. तर कुणाला काय आवडतं? ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर फॉर अदर साइड. त्याच्यामुळे ते माझ्याकडचंच गवत खराब आहे, माझंच घर घाण आहे, माझं शहाणे तिचं घर मोठं आहे, तिच्याकडे सगळं आहे वगैरे, वगैरे. असं हे नेहमी सरळ केसवाल्यांना कुरळे केस आवडतात, कुरळे केसवाल्यांना सरळ केस आवडतात, त्यांचे सिल्की आणि सॉफ्ट असतात वगैरे, वगैरे. हे नेहमी असंच आहे, असंच होत आलेलं आहे. मला असं वाटतं, की आपण हेल्दी फिट होऊयात. फॅट कंटेंट कमी करून आपल्याला मसल कंटेंट आपल्या शरीरातला वाढवण्यासाठी फिटनेसच्या ह्यानं आपण जाऊयात. हे त्याचं मुळाशी जाणारं खरं उत्तर आहे. तुम्हाला नाही पटलं तरी मी सांगते. हे सगळ्यासाठीचं उत्तर आहे. म्हणजे हे मला लागू होतं, हे सगळ्यांना आपल्याला लागू होतं. फिटनेसकडे गेलो, लपवा-छपवीचं प्रमाण कमी करावं लागतं. फिटनेसकडे गेलो तर. आता व्हर्चुअल व्हिज्युअल सायन्स जे आहे इमेज कन्सल्टन्सीचं, हे आपल्यासाठी काम करतात. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला वापरायचंय. पण फिटनेस विसरायचा नाहीये. अजिबात कॉन्शियस व्हायचं नाहीये. कॉन्फिडेंटली जे आहे, आपल्याला जे करायचंय ते करायचंय. थँक यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात. तुम्ही सगळ्या खूप सुंदर आहात. त्यामुळे मनापासून आय लव्ह यू.